जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी अत्यंत कमी वेळात आपल्याला निरोप देऊन सर्व पत्रकार बांधव एका महत्त्वाच्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं इथं उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। काल परवा जे भाजपचे जिल्हा प्रवक्ते आहेत त्यांनी त्या ठिकाणी एक पत्रकार परिषद घेऊन जी काही इलेक्शन संदर्भात जी काही माल प्रॅक्टिस करण्यात आली आणि त्याच्या अनुषंगानं फेक एक्झिट पोल तयार करणं असेल आणि त्याच्या अनुषंगानं युवा सेनेनं पाठपुरावा करत सदर जे काही चॅनल्स हे आपल्या मीडिया पेजेस होते त्यांच्यावर कारवाईच्या अनुषंगानं पाठपुरावा आमचे मित्र सहकारी राकेश सूर्यवंशी त्याचबरोबर युवा सेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा म्हणजे गुन्हा नोंद करण्यासंदर्भात प्रक्रिया व पाठपुरावा केला। त्या अनुषंगानं कारवाईच्या संदर्भात त्या ठिकाणी पावलं उचलण्यात आली आणि ही पावले ज्यावेळेस उचलण्यात आली तर त्यावेळेस खऱ्या अर्थानं सारवासारव करण्यासाठी किंवा जी आगपाकड करायचा जी काही भारतीय जनता पार्टीचा आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे त्याच अनुषंगानं आगपाकड करण्याचं आणि जे जनतेचे आमदार त्याचबरोबर जनतेचे खासदार त्या ठिकाणी आपल्या कामाच्या जोरावर आणि धाराशिव नगरपालिकेत आजवर केलेल्या कामाच्या अनुषंगानं निवडणुकीला फेरपणे प्रॅक्टिस म्हणजे त्या ठिकाणी पक्षाचा प्रचार प्रसार ध्येय धोरण असतील किंवा केलेल्या कामकाजाच्या जोरावर त्यांनी त्या ठिकाणी ही निवडणूक सामोरं जात होते। परंतु ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने फेक एक्झिट पोल तयार केला ही जी कर्तृत्व होती किंवा हे कर्म कुणाचं तर हे कर्म भारतीय जनता पार्टीचं आणि त्याचा खापर त्या ठिकाणी त्यांनी आमच्यावर फोडण्यापेक्षा त्यांनी स्वतःवरच त्या ठिकाणी ते फोडून घेणं गरजेचं होतं किंवा अभिप्रेत होतं। परंतु त्यांनी खासदार साहेबांवर असेल किंवा आमदार साहेबांवर असेल नगराध्यक्ष साहेबांवर असेल त्यांनी एक आरोप केला त्या ठिकाणी की टीआरपी साठी युवा सेनेच्या म्हणजे युवा सेनेने जी काही ही काय प्रकार उघडकीस आणला आणि गुन्हा नोंद करण्यासंदर्भात पाठपुरावा केला तर ते सगळा जो केलेला प्रकार आहे किंवा हे जे बोललेल्या जे गोष्टी आहेत ते त्या ठिकाणी पिलावळीला पुढं करून राजकारण करणं हा आमदार खासदारांचा धंदा आहे असं त्यांनी म्हणलं। त्याचबरोबर त्यांनी खापर त्यांच्यावर फोडतायत असं म्हणलं। परंतु वास्तविक पाहता त्यांनी अजून एक त्या ठिकाणी वक्तव्य केलं की ह्या पिलावळीला पुढं करून त्या ठिकाणी हे आरोप केले जात आहेत आणि ही सगळी पिलावळी जी आहे ती टीआरपी साठी त्यांच्या नेत्याचं असं नाव घेतात असं त्यांनी त्या ठिकाणी म्हणलं। परंतु वास्तविक पाहता आम्हाला तुमच्या टीआरपीची काय गरज आहे एक लक्षात घ्या, जनतेनं आम्हाला भरभरून टीआरपी दिलेली आहे। त्या ठिकाणी 3.5 लाखाच्या मताधिक्यानं खासदार ओमराजे निंबाळकर त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर कैलासदादा पाटील त्या ठिकाणी 40,000 मतांनी निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे तुमच्या भंपक टीआरपीची आम्हाला गरज नाही। आमच्याकडे त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत खोटं बोल पण रेटून बोल त्यांनीच वाक्य वापरले ती पद्धत आमच्याकडे नाही। आणि तुम्ही जे सांगितलं की जो काही धाराशिव 2.0 वाला जो आहे त्याचा आणि भाजपचा त्या ठिकाणी त्यांच्या म्हणण्याचा उद्देश होता की ती संबंध नाही, परंतु आम्ही या ठिकाणी त्या माणसाचा जो काही संबंध आहे तो थेट त्या ठिकाणी पाटील कुटुंबियाशी आहे ही आम्ही या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवू इच्छितो। तुम्ही जर म्हणजे आता बघा कुणासोबत बोलणं झालं म्हणते त्या ठिकाणी तुम्ही ऐकले धाराशिव 2.0 ची जे आहे त्या ठिकाणी आणि हा एक्झिट पोल जो आहे तुम्ही जे म्हणताय ना वैफल्यग्रस्त मानसिकतेतून किंवा 21 तारखेची जी काही रंगीत तालीम करायला म्हणतात ते भाजपचे प्रवक्ते, मग तुम्हाला तुमच्यावर त्या ठिकाणी तुम्ही म्हणताय ना रंगीत तालीम, तुम्ही म्हणताय आमच्या 3 जागा येत नाहीत, तुमच्या 3 जागा त्या ठिकाणी येणार नाहीत अशी ज्यावेळेस तुम्हाला खात्री पटली त्यावेळेसच ही रडीचा डाव तुम्हाला खेळावा लागला ना। असे फेक एक्झिट पोल तयार करणं म्हणजे ती रडीचा डाव आहे आणि ते म्हणतायत वैफल्यग्रस्त मानसिकतेतून। अख्ख्या देशातच त्यांनी त्या ठिकाणी बघितले की भ्रष्टाचारी असतील किंवा सगळे चुकीचे माणसं अंगा खांद्यावर तुमच्या भाजपच्या खेळायले तीच परिस्थिती तुम्ही देशातून त्या ठिकाणी राज्यापर्यंत गल्ली टू दिल्ली किंवा दिल्ली टू गल्ली अवलंबताय। त्याच्यामुळं हे जे काही त्यांनी म्हणजे सारवासारव करण्याचा जे प्रयत्न केलेला होता तर तो त्या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उघड झालेला आहे आणि त्या पेजवाल्याचं जे कनेक्शन आहे ते ह्यांच्यासोबत थेट आहे हे देखील त्या ठिकाणी उघड झालेलं आहे। व्हिडिओ कुठला आहे नेमका? हा व्हिडिओ जो आहे तो इंस्टाग्रामवर त्या ठिकाणी एका ब्लॉगरनं अपलोड केलेला आहे आणि त्यानं त्याचं काम केलंय एक लक्षात घ्या। इलेक्शन झाले नंतरनं आणि लग्न झाले अगोदर
त्याच्यामुळे ही काय व्हिडिओ फेक आहे किंवा काय नाही किंवा काय, तो त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेलाय, त्याच पद्धतीने त्याने सांगितलंय की तिथं तो व्यक्ती उपस्थित होता, तो शेक हँड करतोय त्याला. कुठला नेमकं काय आहे त्या व्हिडिओ? हे जे आहे ते मल्हार पाटील यांचं लग्न आहे आणि त्या लग्नाचं विशेष करून निमंत्रण जे आहे ते काही मोजक्याच लोकांना देण्यात आलेलं होतं आणि त्या मोजक्या यादीत जर समजा हा धाराशिव 2.0 वाला जर असेल तर मग आम्ही असं म्हणायचं का परत जिल्हा जी प्रवक्ते आहेत त्यांना राग येऊ शकतो की तुम्हाला निमंत्रण नव्हतं, एवढे तुम्ही जिल्हा प्रवक्ते त्यांची बाजू मांडताय, तुम्ही दरवेळेस त्यांनी काय जी केलेल्या गोष्टी आहेत त्यांचं म्हणजे सारवासारव करण्याच्या म्हणजे घाई मिटलीत, तुम्ही त्या ठिकाणी दरवेळेस तोंडावर पडताय, त्यांची ही प्रचिती राहिली. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की एक दोन आपण म्हणतो बघा ती त्याच्या मधले आतल्या गोटात आहे, ही बाहेरच्या गोटात आहे, तसं काय तुमचं आहे का? तुम्ही बाहेरच्या गोटात आहेत का? आणि जर समजा तुम्ही आतल्या गोटात असता तर तुम्ही तुमची काय झापडं त्या ठिकाणी डोळ्यावरची अशी ओढली होती का? आणि जर तुम्ही झापडं ओढली असेल तर तुम्ही जनतेला ग्राह्य करण्याचं काम करता असंच म्हणावं लागेल ना. कारण एक लक्षात घ्या, ती म्हणते वैफल्यग्रस्त मानसिकता, तर वैफल्यग्रस्त मानसिकता असल्यावरच तुम्हाला ही फेक गोष्टी करावी लागल्या ना, माल प्रॅक्टिस करावी लागली. आणि परत तुम्ही ती जर सारवासारव करताय तर म्हणजे तोंडावर पडायचा धंदा. माझी त्या ठिकाणी नम्र विनंती आहे की तुम्ही माहिती घेऊन बोलत जावा आणि तुम्ही ज्या म्हणजे खासदार आमदारांवर त्या ठिकाणी आगपाकड करण्यापेक्षा आणि त्यांनी शब्दशः चांगले आपण म्हणजे बाय प्रोफेशन इंटेलेक्च्युअल प्रोफेशन मधून येतो, तर पिलावळ ह्या गोष्टी किंवा ह्या शब्दाचा माझा तुमच्या माध्यमातून कृपा करून त्यांना विनंती आहे की हे शब्द वापरले जाऊ नये. कारण पूर्वाश्रमीचे तुम्ही पण हिकडलेच होते, मग तुम्ही त्या पिलावळीच्या गँगमध्ये होते का असं देखील या ठिकाणी प्रश्न अधोरेखित होता. धन्यवाद.